नागपुर में एक बार फिर गैंगवार की आहट से दहशत का माहौल है। सकदरा पुलिस थाना क्षेत्र के बड़ा ताजबाग इलाके में पुरानी रंजिश के चलते कुख्यात अमन शेख गैंग ने दूसरे गुट के युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला कर दिया। इस खूनी संघर्ष में युवक गंभीर रूप से घायल हो गया है। सकदरा पुलिस ने हत्या के प्रयास का मामला दर्ज कर 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। मिली सूचना के अनुसार शुक्रवार देर रात मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली अपने जन्मदिन पर दोस्तों के साथ एक होटल में खाना खाने गया था। वह खाना खाने को लेकर विवाद शुरू हुआ, जिसके बाद आरोपी मोहम्मद अमन शेख ने अपने भाई और 6-7 साथियों को मौके पर बुला लिया। देखते ही देखते विवाद खूनी संघर्ष में बदल गया और अमन शेख ने रियाज पर चाकू से जानलेवा हमला कर दिया। बीच बचाव करने आए साथी साहिल शेख के साथ भी मारपीट की गई। पुलिस जांच में सामने आया है कि घायल रियाज और आरोपी गुट दोनों का ही आपराधिक रिकॉर्ड रहा है। घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को दबोच लिया है, जबकि अन्य आरोपियों की तलाश जारी है। सर, आपल्या सकदरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक 307ची घटना झाली आहे। जीव मारण्याची कोशिश आहे। नेमकं कोण आहे, कुठे घटना घडली, कशामुळे घटना घडली, काय माहिती? तर सकदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या ताज हॉटेल SBI बँकेच्या बाजूला ओलिया नगर मोठा ताजबाग उमरी रोड नागपूर या ठिकाणी फिर्यादी शेख साहिल शेख शब्बीर व त्याचा मित्र मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली, मोहम्मद रफिक शेख वय 23 वर्ष व त्याचा अजून एक मित्र असे तिघं हे जेवण करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये गेलेले होते। त्या हॉटेलमध्ये ते जेवणाचं त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर पार्सलची वाट पाहताना किंवा जेवणाची वाट बघत असताना यातील आरोपी मोहम्मद अमन इरफान शेख, मोहम्मद ऐसान मोहम्मद इरफान, रमजान नावाचा इसम, राज नावाचा मुलगा आणि फरीस निजामुद्दीन कादरी व मोहम्मद फैजान याचे 2 अनोळखी असे साथीदार यांनी यातील जो जखमी आहे मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली याने 2025 मध्ये मोहम्मद फैजानला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। त्याबाबत सकदरा पोलीस स्टेशनला एक 307चा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या गुन्ह्यामध्ये हा जखमी हा त्याच्यामध्ये आरोपी होता। तर त्या जुन्या भांडणाच्या याच्यावरनं की बाबा यांनी आपल्यावर वार केला होता म्हणून मोहम्मद अमन व या इतर आरोपितांनी यांनी आपसा संगनमत करून हॉटेलमध्येच मोहम्मद अमन या आरोपीने त्याच्याकडल्या चाकूने मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली याच्यावर 4 ते 5 चाकूने वार केले। त्यात तो जखमी झालेला आहे आणि तो सध्याला मेडिकल कॉलेज आजनी या ठिकाणी उपचार घेत आहे। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सदरच्या घटनेबाबत ही घटना ही दिनांक 1/8/2026 रोजी रात्रीला 12:05 वाजता या ताज हॉटेल मोठा ताजबाग या ठिकाणी घडलेली होती। सदर घटनेची फिर्याद शेख साहिल शेख शब्बीर यांनी दिल्यावरून सकदरा पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 349/26 कलम 109 कंसात 1 191 कंसात 2 191 3 296 238 61 कंसात 2 आणि 3-5 भारतीय न्याय संहिता सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्हा PSI चेतन सिंग राजपूत यांनी दाखल करून गुन्ह्यामधील मोहम्मद ऐसान मोहम्मद इरफान, मोहम्मद फैजान मोहम्मद इरफान व फारिस निजामुद्दीन कादरी या 3 आरोपींना अटक केलेली आहे। यामधील आरोपी फारिस निजामुद्दीन कादरी याने ज्यावेळेस घटनास्थळावरील जे रक्त होते ते त्यांनी पुसल्याने त्यांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला, अपराधात सहाय्य केलं म्हणून याच्यामध्ये तो आरोपी झालेला आहे। एकंदरीत आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक असून उर्वरित आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत व गुन्ह्याचा तपास चालू आहे। अटक आरोपीमध्ये फारिस निजामुद्दीन कादरी याच्यावर यापूर्वीचे काहीतरी 5 गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला। तसेच मोहम्मद ऐसान मोहम्मद इरफान याच्यावर एक मारामारीचा गुन्हा दाखल आहे, हा करंटचा एक गुन्हा दाखल आहे आणि फैजानवर पण त्याचं प्रिव्हियस एक रेकॉर्ड आहे वाटते। फैजानवर सुद्धा एक ऐसानवर गुन्हा दाखल नाहीये, मोहम्मद फैजानवर एक मारामारीचा गुन्हा दाखल आहे ना, हा करंटचा गुन्हा दाखल आहे। तर एकंदरीत या दाखल गुन्ह्यात आरोपी अटक असून या गुन्ह्याचा तपास सध्या आम्ही पोलीस निरीक्षक मनोज पवार करीत आहोत। गुन्ह्यामधील उर्वरित आरोपी आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करीत आहोत।